शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्णकर्कश आवाजाच्या बुलेट गाड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना अखेर जालना शहर वाहतूक शाखा आणि पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकांनी मोठी धडक कारवाई केली आहे। या मोहिमेत तब्बल 62 बुलेट जप्त करण्यात आले असून त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सदर बाजार, कदीम जालना आणि तालुका पोलीस ठाण्यातील 7 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांनी संयुक्तिकरित्या शहरातील विविध भागांमध्ये कारवाई राबवली। मोहिमेदरम्यान फडफड आवाज करणाऱ्या आणि कानठळ्या फोडणाऱ्या सायलेन्सरने सजविलेल्या 62 बुलेट गाड्या जप्त करण्यात आल्या। या सर्व गाड्या वाहतूक शाखा कार्यालयात लावण्यात आल्या असून त्यांच्या आवाज करणाऱ्या सायलेन्सरना कायमचं गुडबाय दिलं जाणार आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की अशा प्रकारच्या कर्णकर्कश आवाजामुळे जनतेला त्रास होतो आणि त्यामुळे कायदेशीर कारवाई अनिवार्य ठरते। त्यांनी या पुढील काळातही दर आठवड्याला अशीच मोहीम राबविली जाणार असल्याचं स्पष्ट केलं असून अशा गाड्यांचे मालक सावध राहावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल। जालना शहरात बरेच दिवसापासून मोटरसायकलचे सायलेन्सरची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती। त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस, शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीम जालना शहर, सदर बाजार आणि तालुका यांच्या स्टाफनी मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली। असे ज्या गाड्यांमध्ये मॉडिफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब 2 तासाची मोहीम मध्ये 7 अधिकारी आणि 40 कर्मचारी सामील झाले आणि 62 अशी गाड्या त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे। कारवाईची पद्धत आता सुरू आहे। ही कारवाई आता मी PI शहर वाहतूकचे इंगळे साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून राबवलेली पाहिजे। सो दॅट ही एक मेजर तक्रार आहे। खासकर सिनियर सिटीजन्सला याचा मोठा त्रास होतो। रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वांचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात। तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे। त्याची पण एक वॉर्निंगसाठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतूकचे PI साहेब घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार। जरी त्याच्यानंतर पण ते सापडले सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल। आज रोजी जालना शहरामध्ये आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर, SDPO श्री कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार आम्ही अवैध बुलेटच्या कारवाई केलेली आहे। आता यापुढे मी सर्व जालना शहरातील नागरिकांना, तरुण मुलांना जाहीर आपल्या चॅनल मार्फत जाहीर आवाहन करू इच्छितो की कोणत्याही बुलेट किंवा इतर कोणत्याही 2 व्हीलर 4 व्हीलर वाहनावर कायदेशीररित्या नियमानुसार जे नंबर अपेक्षित आहेत त्या नंबर प्रमाणे नेम प्लेट लावावी। नेम प्लेटवर कोणत्याही धर्माचे, पक्षाचे, पदाचे, नावाचे कुठलेही नावाचा उल्लेख करू नये। नेम प्लेटवर फक्त नंबर प्लेट अपेक्षित आहे। नंबर प्लेट व्यतिरिक्त इतर कुठलाही उल्लेख असला तर ती गाडी जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नंबर 1। नंबर 2, मोबाईलवर बोलून वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे। कोणीही मोबाईलवर बोलताना वाहन चालवताना आढळून आल्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जालना शहरामध्ये 51 ठिकाणी CCTV आणि कॅमेरे तसेच स्पीकर बसवलेले आहेत। त्याद्वारे प्रत्येक शहरातील हालचाल पोलीस विभागाकडे रेकॉर्डिंग होत आहे। त्या माध्यमातून जर कोणी अवैधरित्या विनापरवाना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आढळून आल्यास त्यांच्यावर ऑटोमॅटिकली कायदेशीररित्या ऑनलाईन फाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की कोणीही वाहनाच्या बाबतीत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये। कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये। दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नये। तसेच टेबल सीट, कर्कश आवाज, विदाउट हेल्मेट किंवा रॉंग पार्किंग किंवा रॉंग साईड अशा प्रकारची वाहनं कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ही कारवाई सुरुवात झालेली आहे। ही कारवाईमध्ये सातत्य यापुढे वरिष्ठांच्या आदेशानुसार टिकून राहील। थँक्यू, धन्यवाद। NTV न्यूज मराठी, जालना।